नमस्कार, तारा न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन हा फक्त उत्सव नाही तर स्त्रीच्या संघर्षाची कहाणी आहे। प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाचा गौरव आहे आणि प्रत्येक मुलीने पाहिलेल्या स्वप्नांचा अभिमान आहे। आज आपल्यासोबत एक असंच व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वप्नांच्या बळावर आणि जिद्दीच्या बळावर मंडल कृषी अधिकारी पदावर डायरेक्ट झेप घेतले। त्यांचा प्रवास आज आपण पाहणार आहोत आणि त्या साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत। तर आपल्यासोबत आज आहेत वृषाली तेरदाळे। तर नमस्ते मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। थँक्यू। सर्वात प्रथम मॅडम, तारा न्यूजकडून तुमचं खूप सारं अभिनंदन। स्वतःच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? माझं नाव वृषाली रावसो तेरदाळे। माझं 10वीपर्यंतचं शिक्षण गावामध्येच झालं, कवटेसरमध्ये। त्यानंतर माझं 12वीचं शिक्षण MG शाह ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे झालं। त्यानंतर माझी BSc ॲग्री शरद कृषी महाविद्यालय जैनापूर येथून झाली। त्यानंतर माझे MSc ॲग्री महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून झाली आणि सध्या मी कृषी सेवक म्हणून 1.5 वर्ष झालं जॉईन आहे आणि परवाच निकाल लागला, त्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं आहे। अच्छा, तर या क्षेत्राकडे मॅडम तुम्ही कशा वळला किंवा प्रेरणास्थान काय होतं तुमचं? सुरुवातीला तर मला ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं नव्हतं, पण माझ्या दादाची इच्छा होती की ॲग्रीला ॲडमिशन घ्यावं, की जेणेकरून शासकीय सेवेमध्ये जास्त संधी असतात ॲग्रीला। त्यामुळे मी BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतलं। त्यानंतर मला वाटलं की MSc करायला पाहिजे, मग MSc ॲग्री केली आणि त्यानंतर मग MPSc करत होते आणि आता सिलेक्शन झालं। अच्छा, तुम्ही MPSCची वगैरे जी तयारी करत होता किंवा ही परीक्षा देण्यासाठी जी तयारी करत होता त्यावेळी तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या किंवा तुमचं नियोजन अभ्यासाचं कसं होतं? MScला असतानाच ठरवलं होतं की MPSc करायची। राहुरीमध्येच मी अभ्यास केला। तिथे सकाळी 7 वाजता मी लायब्ररीमध्ये जायचे आणि संध्याकाळी 11पर्यंत म्हणजे अभ्यास माझा असायचा चालू। त्यामध्येच मित्रमैत्रिणींसोबत ग्रुप डिस्कशन वगैरे करायचे आणि तरी एक 3-4 वर्ष तरी गेली मला हे संघर्ष करत होते। अच्छा, हे सगळं करत असताना कुणाचा पाठिंबा तुम्हाला जास्त लाभला? घरच्यांचा पाठिंबा होता, त्यामुळेच मी हे संपादन करू शकले। अच्छा, कृषी मंडल अधिकारी म्हणून ज्यावेळी तुमची नियुक्ती झाली असं तुम्हाला कळालं त्यावेळी आईवडिलांची म्हणा किंवा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? खूपच आनंद झाला, कारण खूप वर्ष हे स्वप्न बघत होतो की एक राजपत्रित अधिकारी व्हायला पाहिजे आणि त्यामुळे खूप आनंद झाला घरच्यांना पण मला पण। अच्छा, तर मॅडम गेली 1.5 वर्ष तुम्ही म्हणालात की एक कृषी सेवक म्हणून तुम्ही तुमच्या भागामध्ये काम केले, तर नेमकं त्यावेळी तुम्ही कोणतं काम केले? कृषी सेवक म्हणजे ज्या सरकारच्या काही योजना आहेत त्या तळागाळापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या मार्फत होतं। मग शासनाकडून ज्या पण काही योजना यायच्या त्या मी गावामध्ये राबवायचे, म्हणजे बियाणे वाटप असेल, औषधे वाटप असतील किंवा पीक पंचनामा असेल, या गोष्टी करायचे। अच्छा, याला प्रतिसाद गावातल्या लोकांचा कसा मिळत होता? सुरुवातीला तर माझं पण जॉईनिंग नवीन होतं, ओळखी नव्हत्या, त्यामुळे थोडा त्रास झाला, कारण गावाकडे लोक जरा ट्रेडिशनल असतात, त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करायला खूप वेळ जायचा। पण आता 1-1.5 वर्षात मला सवय झाली लोकांची पण आणि चांगला प्रतिसाद आहे आता। तर आता ग्रामीण भागात तुम्ही गेली 1.5 वर्ष काम केलं। आता ग्रामीण भाग म्हटला तर अजूनही मुलींना तेवढं म्हणावं तेवढं शिक्षणासाठी सपोर्ट नसतोय, तर हे सगळं करत असताना किंवा तुमचा शिक्षणाचा जो प्रवास होता तो करत असताना कोणत्या अडचणी तुम्हाला जाणवल्या का? एक तर वयाची एक अडचण असते, ग्रामीण भागामध्ये मुलींना जास्त वेळ घरामध्ये नाही ठेवून घेत, त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी असं मुलींची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी घरच्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। ग्रामीण भागामध्ये थोडं होत नाही, वय झालं की लगेच मुलीचे लग्नाचं वगैरे बघितलं जातं, पण सर्वांना मी सांगेल की मुलीची जर इच्छा असेल करण्याची तर तिला वेळ द्यावा आणि तिला प्रोत्साहन द्यावं। तर मॅडम, आता प्रशासनात गेल्यावर राजकीय दबाव, स्थानिक लॉबी आणि शिफारसी हे वास्तव आहे, तर अशा वेळी तुमच्या भूमिकेवर तुम्ही ठाम राहणार आहात का? हो, नक्कीच भूमिकेवर ठाम राहणार। आणि शेतकरी पण आपण आता बघतोय बऱ्याच कर्जबाजारी आहे, आत्महत्येसारखं प्रमाणही वाढले, अशा वेळी तुमची भूमिका काय असणार आहे? शासनाच्या ज्या योजना आहेत त्या मी शेतकऱ्यांपर्यंत पुरेपूर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस क्रिएट करेन की म्हणजे आत्महत्या वगैरे करू नका म्हणून। तर आता पुढील 5 वर्षासाठी तुमचं विजन काय असणार आहे? अजून पोस्टिंग आली नाही, पण जेव्हा माझी पोस्टिंग येईल त्या एरियाचा मी पहिल्यांदा तर अभ्यास करेल की इथे कोणत्या योजना राबवल्या जातील आणि त्यानुसार मी प्रयत्न करेन मॅडम, कोणत्या योजना तिथे राबवण्यात येतील त्याच्यासाठी। आता आपण बघतो की ग्रामीण भागातील शेतकरी हा कर्जबाजारी तर आहेच, पण आर्थिक संकटही बरीच आहेत, बऱ्याच योजना शेतकरीपर्यंत पोहोचत नाहीत, अशा वेळी तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे?
सरकारच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करेन. राबवल्यानंतर त्याचा फॉलोअपसुद्धा घेईन. कारण कसं होतं, योजना तळागाळापर्यंत येतात पण ते लोकांनी ॲडॉप्ट केलं आहे किंवा नाही हे समजत नाही. तर त्याचा मी फॉलोअप घेईन. आणि आता तसं पाहिलं तर या क्षेत्रात कृषी मंडल अधिकारीमध्ये मुलींचा कल खूप कमी आहे. तर या क्षेत्राकडे मुलींनी वळावं यासाठी तू त्यांना काय संदेश देशील? या क्षेत्रामध्ये खूप स्कोप आहे, कारण मुलींचं प्रमाण या क्षेत्रामध्ये खूप कमी आहे. तर मी मुलींना म्हणते की त्यांनी या क्षेत्रामध्ये वळावं, कारण खूप चांगला जॉब आहे. कारण आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांची मदत करणं हाच आपलं ध्येय असावं असं मला वाटतं. ओके. एक कृषी मंडल अधिकारी म्हणून तुम्ही फक्त कागदपत्री काम करणार आहात की शेतामध्ये उतरून काम करणार आहात? नक्कीच शेतामध्ये उतरून काम करणार आहे, कारण 1.5 वर्ष झालं मी कृषी सेवक जॉईन आहे. तर मला शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत नक्कीच माहीत आहे. तर शेतावर उतरून त्यांच्या काय समस्या आहेत जाणून घेऊन मी नक्कीच तिथे राबवण्याचा प्रयत्न करेन. 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातोय. तुम्हाला काय 8 मार्चबद्दल वाटते? 8 मार्चच नाही तर वर्षभरच महिला दिन असतो असं मला वाटतं. कारण आता सध्या महिला पुरुषांच्या म्हणजे बरोबरीने आता सध्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि घराची जबाबदारी पण त्या सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान सर्वांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. तू आज तुमच्या भागामध्ये एक कृषी सेवक म्हणून काम करतेस गेली 1.5 वर्ष. तर शेतकऱ्यांसाठी काही टिप्स किंवा काही सल्ले देऊ शकतेस का तू? सध्या कसं होतं की सेंद्रिय शेतीकडे कल लोकांचा खूप कमी आहे. त्यामुळे जमिनी खूप खराब होत आहेत. रासायनिक फर्टिलायझर वगैरे वापरतात, त्यामुळे शेती नापीक होत आहेत. त्यामुळे मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छिते की जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळावं, कारण जमिनीची आरोग्य राखणं हे खूप महत्त्वाचं आहे आता. तर आज आपण वृषाली तेताळे यांचा प्रवास पाहिला आणि त्यांनी जिद्दीच्या बळावर आपल्या स्वप्नापर्यंत कसं पोहोचल्या हेही पाहिलं. तर त्यांचा हा प्रवास नक्कीच आपल्याला प्रेरणादायी आहे आणि हा विजय फक्त त्यांचाच नाही आहे, त्यांच्या भागातील प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या मुलींचा आहे, त्या शेतकरी कुटुंबाचाही आहे. तर मॅडम खूप सारं तुमचं अभिनंदनही. आणि आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा. थँक्यू मॅडम.